नोटबंदीच्या संदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि अपेक्षेप्रमाणे त्याच्या विरोधामध्ये सुद्धा मतप्रदर्शन करायला परत एकदा विरोधकांनी सुरुवात केली. म्हणजे आता हे दिल है की मानता नहीं या चित्रपटातल्या सारखं की बुवा ते मान्यच करायचं नाही असं एकदा ठरवूनच टाकलेलं आहे. म्हणजे यांनी सगळे प्रयत्न केले. 2016ला नोटबंदी झाल्याच्या नंतर हा निर्णय कसा आणि काय चूक होता याच्यावरती गदारोळ माजवला, आरडाओरडी केली, सगळं झालं. सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो खटला गेला. त्याचा निकाल 5 न्यायाधीशाचं जे घटनापीठ होतं त्यांनी दिला. त्याच्यातले 4 एका बाजूनं आणि 1 विरोधात. विरोधात म्हणण्याच्या पेक्षा त्याचे आपले मतभेद कसे ते सांगताना ह्यांनी नेमकं तेवढं एकाचं जे काही आक्षेप आहेत ते मोठे करून सांगायला सुरुवात केली आणि परत एकदा आरडाओरडी अशा पद्धतीनं सुरू केलेली आहे, की काठावरचे काही एक सर्वसामान्य असे लोकं असतात, की ज्यांचं अजून मत तयार झालेलं नसतं, की त्यांना वाटावं, की सरकारने काहीतरी भयानक अशी चूक केलेली आहे. हे सरकार लोकशाही विरोधी आहे. या सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटलेला आहे. फॅसिस्ट सरकार आहे त्यांच्या भाषेमध्ये. तेच परत सगळं चालू आहे. म्हणजे एकीकडे तुमच्याकडे सगळी आयुध होती. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नोटबंदी झाल्याच्या नंतर हा प्रत्यक्ष कशा पद्धतीचा तोटा झालेला आहे या आकड्यातून सिद्ध करणे आणि ते तुम्ही न्यायालयात खटला दाखल केला तिथं सादर करणे एक. दुसरी गोष्ट होती की सर्वसामान्य लोकांपर्यंत हा विषय पोहोचवणे, जनजागृती करणे. कुठल्या राजकीय पक्षाचं ते काम असतं. प्रत्यक्षामध्ये काय घडलं काय नाही किंवा न्यायालयाचाही सुद्धा निकाल आता आलाय, पण मधल्या काळामध्ये 2016, 17, 18, 19च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 3-4 वर्ष तुम्हाला होती की तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत हा विषय नेऊन त्यांचं सरकारच्या विरोधामध्ये एक जनमत तयार करणे आणि त्या जनमताचा फायदा घेऊन प्रत्यक्ष त्याचा राजकीय निवडणुका लढवून त्याचा राजकीय फायदा तुम्हाला कसा घेता येऊ शकेल. हे काहीच घडलं नाही. 2016च्या नंतर ज्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर सार्वत्रिक निवडणूक झाली लोकसभेची. सगळ्या ठिकाणी भाजपनी स्वच्छ व्यवस्थित बहुमत प्राप्त करून कुठलाही मोठा पराजय या सगळ्या कालखंडामध्ये म्हणजे एखाद्या विधानसभामध्ये सुद्धा मोठ्या राज्याच्या नाही आणि सार्वत्रिक मध्ये पण नाही. उलट 2014 पेक्षा 2019ला त्यांच्या जागाही वाढल्या, मतांमध्ये वाढ झाली. मग आता एक साधा प्रश्न सर्वसामान्य एक प्रेक्षक म्हणून, सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य मतदार म्हणून तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो, डोक्यामध्ये येतो. सगळ्यात पहिला म्हणजे एक तर जर हा विषय तसा गंभीर असला असता, देश विघातक असला असता, सर्वसामान्य लोकांचे 100 लोक कसे मेले, त्यांची ते शहीद झाले ह्या नोटबंदीच्या तुमच्या तुगलकी फरमान असा एक शब्द काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी वापरला. त्याच्यामुळे त्याला जबाबदार कोण हे प्रकाश आंबेडकरांनी विचारलेला प्रश्न आहे. मग असं असलं असतं तर ह्या सगळ्या निवडणुकींच्या काळामध्ये ह्याचं प्रतिबिंब का नाही उमटलं कुठं? मतदानातून प्रत्यक्षामध्ये याचं प्रतिबिंब का नाही उमटलं? की जर तुम्हाला वाटत होतं की हा विषय असा असा आहे एक. दुसरा मुद्दा जो होतो की या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करून आकडेवारी, परदेशामध्ये कसं आणि काय चालू हे सगळं नीट शिस्तशीर पद्धतीनं मांडता आलं असतं. म्हणजे ठीक आहे, मतदानामध्ये तुम्हाला काय आणि कशा पद्धतीनं यश नाही मिळालं ते आपण बाजूला ठेवूयात. वैचारिक पातळीवरती एक शुद्धपणे कुठल्याही सर्वसामान्य लोकांना तो विषय अवगत होऊ शकेल अशा पद्धतीने अशा भाषेमध्ये की हे केलेली नोटबंदी त्याचे झालेले हे तोटे. आणि त्याला लागूनच येणारा एक विषय होता की कुठल्याही साध्या माणसाला प्रश्न पडतो की माझ्याजवळ नोटा होत्या, त्या नोटा बदलल्यात म्हणले की मी बँकेमध्ये गेलो, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, 15 दिवस 8 दिवस जे काही लागले नोटा वापस घेतल्या. कारण की ज्याच्याकडं स्वच्छ पांढरा पैसा आहे, घामाचा पैसा आहे, पूर्ण कर भरलेला पैसा आहे, त्याला काही कसलं डर नव्हता ना. थोडासा उशीर लागला इतकंच फक्त. माझ्याकडे इतक्या नोटा आहेत, उजळ माथ्यानं तो माणूस बँकेमध्ये गेला आणि त्यानं उशीर जरी झाला तरी त्या नोटा बदलून घेतल्या. अडचण कोणाची झाली? ज्याच्याकडे हिशोबातला दाखवायचा पैसा त्याला दाखवता येत नाही अशांची, किंवा असंख्य ह्यांचीच अडचण होऊ शकते ना. सर्वसामान्य कुठल्याही माणसाची किंवा जो नियमितपणे कर भरतो त्याची कोणाची अडचण झाली? ज्यांचे पैसे अधिकृतरित्या बँकेमध्ये त्यांचा तर मुद्दाच नव्हता काही. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही हार्डकोर ज्या नोटा जवळ बाळगलेल्या होत्या, गड्ड्या ज्या बाळगलेल्या होत्या, त्याच्यामधले ज्यांचे व्हाईटचे पैसे होते त्यांना ती अडचण आली नाही. ज्यांचे म्हणजे याचा अर्थच असा की तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकायला लागला समर्थन करायला म्हणून. आणि ह्याच्यातला तिसरा जो महत्वाचा मुद्दा आता या न्यायालयाच्या निकालाशी संबंधित आहे. इतक्या वर्षामध्ये 6 वर्ष उलटली त्या सगळ्या प्रकरणाला. तुम्ही न्यायालयीन पातळीवरती तुमचं जे काही सगळं ताकद आहे ती पणाला लावून व्यवस्थित पद्धतीनं ह्या म्हणजे ही केस तुम्ही प्रत्यक्ष हारला ती गोष्ट वेगळी, पण काहीतरी तर काय म्हणता येईल असे सबळ असे मुद्दे तो उपस्थित करायचे होते किमान.
म्हणजे त्याची पण एक चर्चा झाली असती, म्हणजे वैध पातळीवरती. जसं उदाहरणार्थ हा एक मुद्दा होता, की आरबीआयला याची कल्पना दिली होती की नाही, आणि त्या आरबीआयच्या त्या संदर्भातल्या घटनेमध्ये स्पष्ट तरतूद आहे की अशा पद्धतीचा निर्णय घेताना ते आरबीआयला कळवायची गरज नाही. जे काही त्याचे सगळे बारकावे आता समोर येत आहेत या निमित्ताने, ह्याचं काहीच उत्तर नाहीये. आता ही निकाल आल्याच्या नंतर परत काय वाक्य वापरलं जातं, की ह्याच्यापेक्षा मोठ्या घटनापीठाकडे आम्ही ते पुन्हा रिव्हिजन करायला टाकू. म्हणजे हे 5 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलेलं होतं. ह्यांनी दिलेला निकाल मंजूर झाला नाही, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून मोठ्या ह्याच्यावर जायचं. म्हणजे हाच खेळ करत राहायचा. वारंवार सरकारी निर्णयाच्या बाबतीमध्ये, 370च्या बाबतीमध्ये, सीएच्या बाबतीमध्ये, पेगासस प्रकरणामध्ये वारंवार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन फटके खाणे, म्हणजे हाच यांचा एक कलमी कार्यक्रम झाला की काय, असं कळायला मार्ग नाही. म्हणजे 3 जे मुद्दे होते सर्वसामान्य मतदाराच्या पातळीवरती, तर निवडणुकीमधून यांच्या बाजूने कोणी कौल दिला नाही. दुसरी गोष्ट, वैचारिक पातळीवरती तुम्ही हा विषय मांडायला पाहिजे होता, जेणेकरून सर्वसामान्य वाचकांना ज्याची किमान त्या विषयातली थोडीफार गती त्यांना ते कळू शकेल, ते झालं नाही. आणि तिसरं, आता वैध पातळीवरती तुम्ही कायद्याची लढाई लढू शकत होते, तुम्ही ती शेवटी हारल्याच्या नंतर सुद्धा आपली हार कबूल न करता आता असं म्हणायला लागलात की ही सगळे न्यायाधीश कसे सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्ये येत आहेत, सगळे निर्णय यांच्याच बाजूने कसे काय लागतात, हे पण कसं विकल्या गेलेलं आहे. म्हणजे हे चालू काय आहे? आणि जर समजा असं होतं तर तुम्ही न्यायालयामध्ये जाता कशाला वारंवार? प्रत्येक वेळी पेगाससचा तर आम्ही व्हिडिओ पण वेगळा केला होता. एका वर्षामध्ये 1-2 नाही, प्रत्यक्ष 4 वेळा ह्यांनी खटले दाखल केले. 2021 मध्ये 1-2 नाही, तब्बल 4 वेळा फटके बसले न्यायालयाकडून यांना. शेवटी तर दंड बसला की पुन्हा ह्या केसमध्ये, ह्याही बाबतीमध्ये, नोटाबंदीच्या बाबतीमध्ये ही केस दाखल झाल्या पहिलं जे वाक्य सर्वोच्च न्यायालयानं उच्चारलं होतं की हे इरिव्हर्सिबल आहे. आता हे परत पुन्हा मागे घेता येणार नाही. तर मग हा खटला तुम्ही हा केस दाखल कशासाठी केलेली? तरी आमचं म्हणणं ऐकून घ्या, असं म्हणल्याच्या नंतर न्यायालयाने पुरेसा वेळ दिला. आणि हे ज्या लोकशाहीची हत्या झाली म्हणतायत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला म्हणतायत, ते सगळे त्याचे फायदे घ्यायला लागले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थित पार पडली, तुम्हाला पूर्णपणे संधी भेटली, तुम्ही जी काही मांडणी केलेली आहे ती स्वच्छपणे आता पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे, तुमचे मुद्दे काय आणि कसे आहेत ते. एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा परत, म्हणजे जे काही प्रतिक्रिया उमटायला पाहिजे त्या ठरलेल्याच आहेत की आम्हाला हे मंजूर नाही, आम्ही न्यायालयाचा आदर करतो, पण आम्हाला निकाल मंजूर नाही. म्हणजे काय? या वाक्याला अर्थ काय? जर तुम्हाला न्यायालयाचा निकाल मंजूर नाही तर तुम्ही करणार काय? म्हणजे लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये एक सर्वसामान्य पद्धतीने जो काही मार्ग उपलब्ध आहे, जसं संसदेतली आयुध आहेत, ती आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित केला की जो राजकीय पक्ष आहे तो निवडणुका लढवतो, त्याचे ठीक आहे कमी प्रमाणात असतील पण प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडून येतात, त्यांनी संसदेमध्ये प्रत्यक्ष उभं राहून बोललं पाहिजे, विधिमंडळात प्रत्यक्ष बाजू मांडली पाहिजे. आणि तुमच्याकडे लोकशाहीने ते आयुध दिलेले, ते सोडून तुम्ही रस्त्यावर येणार. रस्त्यावर आल्याच्या नंतर सीएच्या प्रकरणामध्ये आणि शाहीनबागच्या प्रकरणामध्ये आडमुठपणे आंदोलन केले, कृषी कायद्याच्या बाबतीत तसे आंदोलन करणार, त्याच्यामधून दंगे उसळणार, त्या दंग्यातून पुन्हा तुम्ही सरकारला जबाबदार धरणार की इतके जणांचे बळी गेले, त्याला कोण जबाबदार आहे. किंवा आता हे जे आडमुठ वाक्य जे वापरलेलं आहे प्रकाश आंबेडकर सारख्यांनी की 100 बळी गेले त्याला जबाबदार कोण? अरे कितीतरी आंदोलनामध्ये जेव्हा असा अतिरेक आंदोलनकर्त्यांकडून केला जातो, सार्वजनिक मालमत्तेची हानी होते, याच्यासाठी जबाबदार कोण? आणि असा जर निकाल परवा दिलेला जेव्हा होता अमरोहा मधला, उत्तर प्रदेश मधला, की बाबा ते जे सीएच्या विरोधातले दंगे होते, आंदोलन होते, त्याच्यामध्ये जे नुकसान झाली त्या 86, 81, 82 जणांवरती नुकसान भरपाई करा, तेव्हा परत हे ओरडायला तयार. जबाबदार कोण असं म्हणत असताना अशा काही प्रकरणामध्ये ज्यांना ज्यांना जबाबदार धरल्या गेलं त्यांच्या विरोधामध्ये कारवाई केली. जसं अतिक्रमण ज्यांचं होतं ते अतिक्रमण हटवण्यासाठी बुलडोझर मोठ्या प्रमाणात चालवले गेले की लगेच ओरडाओरडी सुरू की हे मुसलमानांच्या विरोधात कसं, म्हणजे त्यांनी अतिक्रमण केलंय की नाही ह्याच्याबाबत बोलायला तयार नाहीत. ही एक विचित्र अशी परिस्थिती होऊन गेलेली. आणि पुन्हा काय सांगायचं की बाबा या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही म्हणून गळा काढण्याची संधी फक्त लोकशाहीमध्येच असते. बाकी हुकुमशाही देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही याची चर्चा करायच्या आतमध्ये तुम्हाला संपून टाकलेलं असतं. लोकशाहीची हत्या किंवा होईल ती नंतरची गोष्ट, आधी तुमचीच हत्या करून टाकलेली असते सरकारी व्यवस्थेने, त्या सगळ्या दमनशहांनी. मग हे सगळं माहीत असताना सुद्धा ही 2014 पासूनची जी ओरड चालू आहे, त्याच वेळेस रवीश कुमार यांनी आरडाओरडा सुरू केलेला होता की आता माझी नोकरी कशी जाणार म्हणून. प्रत्यक्षात ती तशी गेलीच नाही.
नंतरही नोकरी गेलेली नाही, यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि तो का दिलेला आहे की तुमच्या मालकांनी जी काही कर्ज घेतलेली त्याच्यामुळे ती कंपनी कर्जबाजारी झाली, म्हणून त्यांना ती विक्रीला काढवली. कोणीही ती टेक ओव्हर करायला बसलेलं नव्हतं. आता ही नोटबंदीच्या प्रकरणामध्ये कुठलाही सर्वसामान्य माणूस असं म्हणेल की माझ्याकडे किती पैसे आहेत हे जेव्हा सरकारला माहित असतं, म्हणजे मी कर भरतो, मग त्या नोटा बदलून घ्यायला अडचण कुठे आहे? ही अडचण फक्त त्याच माणसाला असू शकते ज्याच्याकडचा पैसा मी आधी जसा उल्लेख केला त्या पद्धतीनं काळा आहे, 2 नंबरचा आहे, हिशोबात धरलेला नाहीये. मग आता सुद्धा परत परत त्या दृष्टीनं तुम्ही कसं काय काय आरडाओरडा सुरू केलेला आहे? बरं, ह्या सगळ्यावरती मधल्या काळात निवडणुका होऊन एक विशिष्ट शिक्कामोर्तब पण झालं जनतेचं, की ठीक आहे, जनतेनं ते मान्य केलं जे काय असायचं ते. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं जनतेनं विरोध नाही व्यक्त केला ना, न प्रत्यक्ष रस्त्यावरून विरोध व्यक्त केला, न प्रत्यक्ष मतदानातून विरोध व्यक्त केला, न वैचारिक पातळीवरती जेव्हा केव्हा अशी मांडणी छोटी मोठी ह्यांनी केली त्याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. हे काहीच घडलेलं नाहीये. नोटबंदीचा निर्णय आताही आल्याच्या नंतर अतिशय विकृत पद्धतीने ह्यांनी ज्या न्यायाधीशांनी वेगळं आपले मतभेद व्यक्त केले त्याच्यावरती बातम्या मोठ्या केल्या, पण ज्या 1-2 नव्हे तब्बल 4 न्यायाधीशांनी घटनापीठातल्या त्याच्यातले प्रमुख आणि बाकीचे तिचे सहकारी चौघांनी मिळून यांनी जे काही निकालपत्र दिले त्याची नाही चर्चा केली फारशी. ही जी छिद्रांविषयी वृत्ती होऊन बसलेली आहे ना, स्वच्छ त्या पांढऱ्या चादरीच्या ह्याच्यावरचं फक्त एक काळा ठिपका किंवा डाग किंवा छिद्र दिसतं तुम्हाला, बाकीची पांढरी चादर काय ती दिसत नाही, तसं प्रकार होऊन बसलेला आहे. नोटबंदीच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून 2 गोष्टी स्पष्ट झाल्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही विनाकारण असे काही विषय घेऊन एक तर न्यायालयाचाही वेळ बर्बाद केला, एक भ्रम तयार केला सर्वसामान्य लोकांमध्ये. सरकार कसं चूकच आहे, सरकार कसं जाती काय फॅसिस्ट कसं आहे आणि ते लोकशाहीचा गळा कसं घोटायला बसले. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतकं करून जो काही निकाल हाती आला तो स्वीकारायची तयारी नाही. आम्ही राम मंदिरच्या प्रकरणात सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केलेला होता. 28 वर्ष लढाई चालल्याच्या नंतर, शांततेच्या पातळीवरती लढाई चालल्याच्या नंतर जो काही निकाल आला तोही मोकळ्या मनानं स्वीकारला गेला नाही. आणि असं जेव्हा परत परत विरोधी पक्षांकडून ह्या लिब्रांडूंकडे केलं जातं, त्याच्यामुळे ते लांडगा आल्यासारखं उद्या चुकून माकून एखादा खरंच महत्वाचा विषय यांच्या हाती लागला तरी लोक दुर्लक्ष करतील, कारण की यांना फालतू विषय घेऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणे, वेळखाव पद्धती वागणे आणि काय म्हणता येईल त्याचा बौद्धिक भ्रम तयार करणे ही यांची सवय आहे. हे जाणून एखाद्या वेळेस खरंच जेव्हा केव्हा एखादा महत्वाचा विषय यांच्याकडून समोर येईल त्यालाही लोक दुर्लक्षित करतील आणि ह्याला पूर्णपणे हे विरोधी पक्ष, हे लेब्रांडू आणि हे सगळे त्याला पत्रकार, विचारवंत लेखक जबाबदार असतील. सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदीच्या संदर्भातला निसंदिग्ध निकाल देऊन ह्याच्यावरची जी काही चर्चा यांना चालू ठेवलेली होती त्यांना त्यांच्याकडून पूर्णविराम दिलेला आहे. यांना काय चर्चा करायची ते करत राहो. सत्तांतर या कादंबरीमध्ये व्यंकटेश माडगूळकरांनी एका माकडीणीचं चित्रण केलेलं आहे की तिचं मूल छोटंसं जन्मलेलं असतं पण ते मरतं, पण ती काही स्वतः ते मान्य करायला तयारच नसते, म्हणून ती तिला छातीला लावून फिरत राहते. म्हणजे तिचं मूल मेलं तरी हिचं आई पण मरत नव्हतं असा तो त्याच्यातला उल्लेख आहे, अतिशय सुंदर असा, एकदम हृदयाला स्पर्श करणारा. यांचं तसं होऊन बसलेलं आहे. विषय मरून गेलेले आहेत पण हे छातीला धरून चिटकून त्याच्यावरती गळे काढत बसलेले आहेत आणि त्यांना त्याचं भांडवल करायचं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.